नमस्कार सर्वांना. मुलांच्या व आपल्या प्रतिकारशक्तीला नैसर्गिक ठेवण्याचे आपण आयाम पाहत आहोत. याच्यामध्ये हा भाग आहे 5वा. 4थ्या भागामध्ये आपण पाहत होतो किंवा पाहिलं आहे की मानवी आहाराचे 3 प्रकार, त्याच्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेतली. सात्विक आहार, राजसिक आहार आणि तामसिक आहार. या तिन्ही आहाराबद्दल आपण त्याचे फायदे, तोटे, आचार, विचार, भावना या सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या. त्याच्यानंतर आपल्या ऊर्जेला म्हणजे आपल्या शरीराला मिळणारी जी ऊर्जा आहे त्या ऊर्जेचे प्रमुख 4 स्रोत: श्वास, भोजन किंवा आहार, झोप किंवा विश्रांती आणि 4थं मनाची ध्यानमग्न किंवा आनंद स्थिती. यामध्ये आपण आता 3ऱ्या स्रोतावरती बोलणार आहोत की आपल्या शरीराला बघा, आपण श्वास पण घेतोय, सात्विक भोजन पण घेतोय, परंतु जर आपण ठीक विश्रांतीच नाही घेतली, जर आपण व्यवस्थित विश्रांती नाही घेतली, आपण झोपलोच नाही, रोजच जागरण होत गेलं, तर आपलं सगळं ठीकठाक चालेल का? नाही चालणार. आपल्या शरीरावरती त्याचा विपरीत परिणाम होतो आणि पुन्हा शरीरामध्ये ताण निर्माण होऊन आजारांची निर्मिती होते. म्हणून काय केलं पाहिजे? मग हे झोपले किती पाहिजे, विश्रांती किती घेतली पाहिजे आणि कधी झोपलं पाहिजे हे फार महत्त्वाचं आहे. बघा की जसे की लहान मुलं आहेत, लहान मुलांना जवळजवळ 16 तासापर्यंत झोप चालते, परंतु म्हणजे आपण प्रौढावस्थेमध्ये आहे, म्हणजे मोठे व्यक्ती म्हणून मोठ्या व्यक्तींना कमीत कमी 8 तास झोप पाहिजे. 8 तास, 6 तासापासून 8 तास ही झोप शांतपणे व्यवस्थित पाहिजेच, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट आहे की तुम्ही बघा, ह्याच्यापेक्षा जर आपण जास्त झोपलो, म्हणजे 8 तासापेक्षा 10 तास 12 तास झोपलो, तर काय होतं की आपल्यामध्ये आळस निर्माण होतो. म्हणजे आपण जर प्रौढ व्यक्तींनी जास्त झोप घेतली प्रमाणापेक्षा, तर आळस निर्माण होतो, म्हणजेच आपल्यामध्ये परत राजसिकता येते. या गोष्टी होतात. म्हणजे जास्त झोपून पण आपल्याला काय होतो? तोटा होतो. म्हणून योग्य वेळ आपल्याला झोपायची किती आहे? 6 ते 8 तास शांत झोप पाहिजे, बरोबर. पण याचा अर्थ दिवसातून म्हणजे संध्याकाळी तुम्ही 12ला झोपचाल आणि 12पासून सकाळी 8ला उठचाल आणि मग 8 तास झोपलो, म्हणजे हे बरोबर आहे का? हे बिलकुल बरोबर नाही. हे का बरोबर नाही हे पण आपल्याला पाहायचं. बघा कसं आहे की संध्याकाळी 10 ते 2 किती तास झाले? 10, 11, 12, 1, 2 हे संध्याकाळचे 4 तास हे पित्ताच्या कालावधीचे असतात, संध्याकाळचे 4 तास. आणि दुपारी 10 ते 2 हे 4 तास असतात, ते पण पित्ताच्या कालावधीचे असतात. म्हणजे सूर्य उगवल्यापासून सूर्य मावळेपर्यंत, म्हणजे दिवसाचा जो प्रहर असतो, दिवसाच्या प्रहरामध्ये 10 वाजल्यापासून 2 वाजेपर्यंतचा जो काळ असतो तो असतो पित्ताचा. या पित्ताच्या कालावधीमध्ये जो आपण आहार, जे भोजन घेतो ते अतिशय चांगल्या पद्धतीनं पचतं. हा जो पित्ताचा कालावधी आहे हे, आणि या कालावधीमध्ये शरीरामध्ये निर्माण होणारं पित्त आहे, आपल्या पित्ताशयामध्ये आपलं लिव्हर, ह्या दोन्हीच्या संगनमताने ह्या सगळ्या ज्या गोष्टी घडतात, ते आपण जे अन्न खातो ते अन्न चांगल्या पद्धतीनं पचवण्यासाठी त्याचा फायदा होतो. आणि ज्यावेळेस संध्याकाळी 10 ते रात्री 2पर्यंत हा जो पित्ताचा कालावधी आहे, या कालावधीमध्ये आपल्या शरीरामध्ये हे जे पित्त आहे आपल्या पूर्ण शरीरामध्ये सगळीकडे जातं आणि शरीरातल्या कानाकोपऱ्यामध्ये जी काही घाण आहे ती सगळी काढून आणून आपल्या आतड्यांमध्ये, मोठ्या आतड्यांमध्ये ते सोडत असतं. म्हणजे आपल्या शरीरातील शुद्धीचं म्हणजे सफाई करण्याचं काम हे सायंकाळी 10 ते 2 या वेळेत आपल्या शरीरातील पित्त करत असतं. पण हे कधी होतं माहीत आहे का? जर या कालावधीमध्ये आपण झोपेत असेल तर. हे ते लक्षात. जर संध्याकाळी या कालावधीमध्ये जर आपण झोपेत नसेल, तर त्यावेळेस हे म्हणजे शरीरामध्ये जे शुद्धीचं काम आहे, कानाकोपऱ्यातील घाण काढून
आतड्यांमध्ये सोडायचं काम हे बंद होतं. बघा, मग वेळेत झोप घेणं किती महत्त्वाचं आहे. मग तुम्ही 10ला जर आपल्याला झोप लागायची असेल तर किमान 9:30ला आपण झोपलं पाहिजे. हे एक लक्षामध्ये. आपलं आयुष्य म्हणजे ह्या ठीकठाक जगायचं असेल आपल्याला, तर या सगळ्या गोष्टींचा जर आपण आपल्या जीवनामध्ये या सगळ्या नियमांचा वापर करत जगलो तर आपण 100 वर्षापर्यंत जाऊ शकतो. म्हणजे आपले आजोबा पणजोबा किंवा आजी आजोबा ह्यांची पिढी बघा, ही जवळजवळ बऱ्यापैकी लोक ही 100 वर्षापर्यंत जगतच होती. पण आपल्या जे वडिलांची पिढी आहे, वडिलांच्या वयाची पिढी आहे, ती बघा ती 100पर्यंत जात नाही. ते 70-75 वरतीच त्यांचं आयुष्य संपायला लागलेलं आहे. आणि तसंच असं चालू राहिलं तर जी आपली पिढी आहे, आपली पिढी 55-60 50पर्यंतच गुडूप होईल जर आपण ना या गोष्टींचा विचार केला तर. हे जसं चाललंय तसंच चाललं तर गणित अवघड आहे. तर ही सोपी करण्यासाठीच आपण आपल्या प्रतिकारशक्तीला नैसर्गिक ठेवण्याचे आयाम अभ्यासत आहोत. आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीनं सगळं जुळून मी तुम्हाला सांगतोय, बरोबर. ह्याच्यासाठी मला खूप खटाटोप करायला लागला. तो कसा केला, काय गोष्टी मी ते थोडं मला सांगत राहीन. तर आपण बघतोय काय की वेळेत झोप किती महत्त्वाची आहे. जर आपण 10ला झोपलो, 10 ते 2 आपली झोप झाली तरच आपल्या शरीरामधील पित्त काय करतं. मी पुन्हा ज्या गोष्टी बोलतोय ना त्या अतिशय महत्त्वाच्या. जर ज्या दिवशी तुम्ही 10ला झोपला नाही, तुम्ही त्या दिवशी दिवसभर तर खाल्लेलं असते, बरोबर. मग दिवसभर खाल्लेलं आहे, त्यातून सगळीकडे शरीरामध्ये काय गोष्टी गेलेत शरीरामध्ये. समजा आपण सांगितले की शरीरातील 90% घाण श्वासातूनच बाहेर पडत असते, परंतु तुम्ही प्रदूषणाच्या ठिकाणी आहात, तिकडे गेला, श्वास व्यवस्थित नाही झाले, सगळी घाण नाही बाहेर पडली, ती शरीरामध्ये राहिलेली, तर ते पित्त ते घाण पण काढायचं काम करेल. कधी करेल? जर तुम्ही त्या रात्री 10 ते 2 या वेळेमध्ये शांत झोपेत असाल तर. त्यावेळेस तुम्ही जर झोपला नसाल तर काय होणार आहे, ती घाण मग कुठेतरी हृदयामध्ये ब्लॉकेज हो, मेंदूमध्ये काहीतरी गुठळी हो, कुठं पायामध्ये गुडघ्यामध्ये काहीतरी आर्थरायटिस हो, किंवा काही होऊ शकतं. कुठला तुमच्या शरीरात जो अशक्त अवयव आहेत त्याचं काम अजून मंदावून त्याच्यापासून वेगवेगळ्या आजारांची निर्मिती होणं, या सगळ्या गोष्टी होत राहतात. मग बरं, आता ह्या ज्या मी गोष्टी सांगतोय याला काही तुम्हाला पैसे लागणार, याला काही खर्च लागणार आहेत का? काही नाही. पण हे करावंच लागणार. हे नाही केलं तर तुम्हाला आजारापासून कोणी वाचू शकत नाही. तुम्ही बघा तुम्ही. आणि मी सांगतो ह्या पद्धतीने एकदा तुम्ही थोडा दिवस अनुभव म्हणून तुम्ही जीवन जगून बघा. आमूलाग्र ग्रह बदल तुमच्यामध्ये 100% होणार. म्हणून आपण जो खायचा आहे, भोजन जे जास्तीत जास्त खायचं आहे ते कधी खायचं आहे की दुपारी दुपारी नाही, सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी 2पर्यंत हा पित्ताचा कालावधी आहे. याच्यामध्येच आपण जास्तीत जास्त आहार घ्यायचा. म्हणजे बघा, सकाळी जे जेवण आहे, सकाळी जेवण तुम्ही, आता हे जेवणामध्ये कसं आहे की आहार कसे घ्यायचे ह्याच्यामध्ये थोडासा ते पण माहिती सांगतो की तुम्ही दुपारी 12पर्यंत म्हणजे सकाळच्या कालावधीमध्ये तुम्ही जास्तीत जास्त फळं खाऊ शकता. कारण फळामध्ये काय असते, फ्रुक्टोज असतं आणि ते खाल्ल्यानंतर आपल्याला त्यातून परत शरीराला ग्लुकोज म्हणजे ऊर्जा जास्त मिळते आणि आपल्याला दिवसभर कामाला ते उपयोगी पडते. त्याच्यामुळं सकाळच्या कालावधीमध्ये फळं खाल्लेलं चांगलं असतं आणि त्याच्यासोबत वेगवेगळे जीवनसत्व वगैरे आपल्या शरीरामध्ये जात राहतात फळांमधून. त्याचबरोबर जेवताना तुम्ही दुपारचं जेवण 1 ते 2च्या दरम्यान केलं किंवा 12 ते 1च्या दरम्यान केलं तर त्याच्यामध्ये सलाद पाहिजे. सलाद म्हणजे काय की गाजर, काकडी, टोमॅटो, बीट किंवा ज्या फळभाज्या असतील किंवा थोड्याफार पालेभाज्या, हे काय ह्यातलं 1, 2, 3, 4 जे तुमच्या नुसार जे काही प्रकार मिळतात ते थोडं कच्चं पाहिजे. आणि ते कच्चं तुम्ही अगोदर खाल्लं आणि नंतर जी काही भाकरी आहे, जे घरामध्ये ते तुमच्या भाज्या केलेल्या आहेत
ज्या काही डाळी वगैरे हे तुम्ही नंतर खाऊ शकता. पण तुम्हाला हे आहार म्हणून औषध करायचं असेल, तर भोजन म्हणून खायचं असेल, तर तुम्ही ह्याच्यासोबत हे खाऊ शकता. म्हणजे कच्चं खात खात हे शिजवले अन्न पण तुम्ही खाऊ शकता. मग असंच अन्न तुम्ही सायंकाळी दिवस मावळाच्या अगोदर जेवायचं, म्हणजे जेवण करायचं. ह्याचं कारण असं आहे की दिवस उगवल्यापासून दिवस मावळेपर्यंत याच कालावधीमध्ये आपल्या पोटातील जठराग्नी प्रज्वलित असतो. मग सकाळी जसा दिवस उगवतो, जसा दिवस उगवून वर येतो, तसा तो काय होतो की 10पर्यंत बऱ्यापैकी आपलं तापमान वाढतं. 10 वाजल्यापासून दुपारी 2पर्यंत म्हणजे सूर्याचं तापमान पण जास्त असतं. आणि म्हणूनच हा काळ जो आहे तो पित्ताचा काळ आहे. या काळामध्ये आपण जेवण केलं, म्हणजे म्हणून म्हणतात की सकाळी जेवण जास्त केलं पाहिजे, दुपारी त्याच्यापेक्षा थोडं कमी केलं पाहिजे, आणि सायंकाळचं जेवण त्याच्यापेक्षा कमी केलं पाहिजे. आलं का लक्षामध्ये? मी सकाळी आहार राजाप्रमाणे घ्यावा, दुपारी प्रजाप्रमाणे घ्यावा, आणि उदाहरण द्यायचं म्हणून म्हणतो की संध्याकाळी भिकाऱ्याप्रमाणे घ्यावा. येते की लक्षामध्ये? हे याच्यासाठी आहे, कारण जर दिवस मावळ्यानंतर आपण जर जेवण केलं तर त्याचं पचन होत नाही. शरीरामध्ये 2च क्रिया घडतात अन्न खाल्ल्यानंतर, एक पचन आणि दुसरं अपचन. आणि अपचन शरीरामध्ये झालं की पुन्हा शरीरामध्ये घाण निर्माण होते आणि पुन्हा आजाराची निर्मिती होते. त्याच्यामुळं संध्याकाळी दिवस मावळाच्या अगोदर जेवलं पाहिजे. आणि समजा आपल्याला जेवायला नाही मिळालं तर एक दिवस नाही जेवलं म्हणून काही मरत नाही, हे आपल्याला माहीत आहे, बरोबर? त्या दिवशी सुट्टीच जेवायला, काही बिघडत नाही. म्हणजे काही तुम्हाला लोकांचे बरेचसे हे असतात की नाही आम्हाला मग झोप लागत नाही, मग त्यामुळं आम्हाला जेवावंच लागतं, हा विषय असतो. परंतु तुम्ही तात्पुरती जर तुम्हाला काही दिवस तुम्ही ह्या गोष्टी केल्या, सवय लावली स्वतःला, की पुन्हा हे तुम्हाला अडचणी येणार नाही. परंतु तुम्ही तात्पुरत्या आणीबाणीसाठी सारखं जर तुम्ही असं करत राहिला तर मात्र गंभीर स्वरूपाचे आजार डोकावतात आपल्यामध्ये. म्हणून आपण काय केलं पाहिजे की संध्याकाळी जास्तीत जास्त 7पर्यंत जेवण केलं पाहिजे. कारण आपल्या शरीरातील जे पॅनक्रिया आहे त्याचं काम सायंकाळी 8ला पूर्ण बंद होतं. मग पॅनक्रियाचं जर काम बंद झालं असेल 8 वाजता आणि तुम्ही नंतर जेवला, तर काय होते की त्या जेवणातले जे काय हे आहे, ग्लुकोज आहे, सरळ शरीरामध्ये रक्तामध्ये जातं आणि त्याच्यामध्ये मग शुगरसारखे आजार, मधुमेहासारखे आजार यांची निर्मिती होते. येते का लक्षामध्ये? मग आता हे BP, शुगर, संधिवात ह्या सगळ्या आजारांचे काय थैमान झाले, कशामुळे झालेले? या चुकीच्या पद्धतीमुळे झालेले. आणि या पद्धतीवरती सगळ्यांनी बोलायला पाहिजे. आणि ह्या मुख्य गोष्टी आहेत म्हणून मी तुम्हाला बोलतोय. येते लक्षामध्ये? मग झोप किंवा विश्रांती घेण्याचा कालावधी कोणता आहे? संध्याकाळी 10 ते 2. म्हणजे 2च्या पुढं झोपू शकतो तुम्ही, असं काही नाही, पण या कालामध्ये झोपलंच पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ज्या दिवशी या कालावधीमध्ये आपण झोपत नाही त्या दिवशी काय होतं की आपल्या शरीरातील स्वच्छता होऊ शकत नाही. म्हणून आपण काय केलं पाहिजे, कोणत्याही परिस्थितीमध्ये 9:30ला झोपलंच पाहिजे. आणि दुसऱ्या दिवशी जी काही काम आहे ती सकाळी लवकर उठून केली पाहिजे. बरं, लवकर का उठायचं? तर त्याचाही एक, जर तुम्ही लवकर उठला, म्हणजे समजा 5ला उठला, 5ला उठून 5 ते 7 या कालावधीमध्ये आपल्या आतड्यामध्ये ऊर्जा असते. किती? 5 ते 7 ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त ऊर्जा आतड्यामध्ये असते. आणि त्यावेळेस मलत्याग केला तुम्ही, मलत्याग केला तर पोट चांगल्या पद्धतीनं साफ होतं. आणि पोट साफ झालं की मग तुम्हाला भूक, पचन या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात. इथे एक लक्ष, म्हणजे लवकर झोपणे आणि लवकर उठणे हा एक आपल्याला आरोग्याचा मंत्र आहे. हे आपण केलंच पाहिजे. आणि हे असं होऊ नये म्हणून दिवसा कधी झोपायचं नाही. दिवसा जर झोपायची सवय लागली तर शरीरामध्ये पुन्हा
रजस निर्माण होतो, राजसिकता निर्माण होते आणि संध्याकाळची झोप लवकर लागत नाही आणि मग सगळ्या गोष्टी बिघडून जातात. म्हणजे तुम्हाला मी हे जे शुद्धीचे मोफतचे सगळे आयाम आहेत आणि हे सगळ्याला करणे येण्यासारखे हे सगळ्या गोष्टी सांगतो. आणि ह्या जरी नाही झाल्या, हे सगळं आयुर्वेदानुसार आहे, या सिद्ध गोष्टी आहेत. याला काय विज्ञान हे विज्ञान असते. आधुनिक विज्ञानाच्या नावाखाली ह्याच्यामध्ये बदल केला तर आपलं स्वास्थ्य टिकत नाही. तुम्ही लक्षात घ्या. तुम्ही म्हणता असाल की नाही, संध्याकाळी 10 ते 2ला जेवणारच नाही, झोपणारच नाही आणि रात्रभर दिवस मावळा करून खात राहणार किंवा रात्रीचं बेरात्री जेवणार, अशा गोष्टी तुम्ही करून केल्या तर बघा तुम्ही 100 वर्ष जगताय का, किंवा विना आजाराचं तुम्ही जगताय का बघा. हे होऊ शकत नाही. कारण हे जे शरीर आहे, या शरीराची निर्मिती सृष्टीने केलेली आहे आणि सृष्टीचे जे नियम आहेत, हे नियम आपल्याला पाळावेच लागतात. तरच आपल्या शरीरामध्ये अग्नी, जल, वायू, पृथ्वी, आकाश या पंचतत्वांचं संतुलन होतं. आणि हे जे अग्नी, जल, पृथ्वी, वायू, आकाश या पंचतत्वातून सकारात्मक ऊर्जा कशी घ्यायची ही गोष्टच एकदा फक्त आपण शिकलो की आपल्याला सगळ्या गोष्टी सोप्या होतात. हेच तुम्हाला सांगणार आहे. शेवटी कशावर येणार आहे मी? अग्नी, जल, वायू, पृथ्वी आणि आकाश ह्या सगळे आयाम मी तुम्हाला स्पष्टीकरण देत देत शेवटी येते येणार. आणि तुम्हाला फक्त या 5च गोष्टीवरती पुन्हा लक्ष द्यायचं आहे. आणि या 5 गोष्टीमधून सकारात्मक ऊर्जा कशी भेटते तेवढ्याच गोष्टी तुम्हाला करायच्यात. अवघड काहीच राहत नाही. एवढं केलं की आपण आपल्या आजोबा पंजोबाप्रमाणे 100 वर्षापेक्षा जास्त आयुष्य, निरोगी आणि म्हणजे असं एकदम स्वस्थ जीवन, उत्साही जगू शकतो. हेच करण्यासाठी आपलं हे सगळं खटाटोप चालू आहे. म्हणजे अग्नीमधून कशी सकारात्मक ऊर्जा घ्यायची, जलमधून कशी सकारात्मक ऊर्जा घ्यायची, पृथ्वीमधून कशी सकारात्मक ऊर्जा घ्यायची, जे वायू आहे त्याच्यातून कशी सकारात्मक ऊर्जा घ्यायची आणि आकाश तत्वातून कशी सकारात्मक ऊर्जा घ्यायची, हे मी तुम्हाला प्रात्यक्षिकासह मी पुढे सांगणार आहोत. पण त्यावेळेस हे मला 20 मिनिटामध्ये व्हिडिओ पूर्ण करायचा असल्यामुळं या सगळ्या गोष्टीचं त्यावेळेस स्पष्टीकरण होत नाही. मी हे अगोदरच द्यायचं. मग तुम्ही जे एक भाग तुम्ही ऐकत गेला तर तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीनं पुढे सगळ्या गोष्टी सगळी उत्तरं तुम्हाला मिळत जातील. आणि त्यातूनही काही तुमचे प्रश्न राहिले असतील तर तुम्ही मला विचारू शकता. त्याचं मी तुम्हाला उत्तरे देईन. माझ्याकडे नसतील तर मी त्याच्यावर अभ्यास करून तुम्हाला त्याचं उत्तर 100% देईनच, खात्रीने देईन. इथे लक्षामध्ये तर आपण आपल्या शरीराला मिळणाऱ्या ऊर्जेच्या तिसऱ्या स्रोत झोप किंवा विश्रांती याबद्दल आपण आज माहिती घेतलेली आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही विश्रांती घेत चला, तुम्हाला शरीराची रोजच्या रोज शुद्धी होत जाईल. त्याच्यानंतर जो राहिला चौथा स्रोत होता की मनाची ध्यानमग्न किंवा आनंद स्थिती. आता मनाची ध्यानमग्न किंवा आनंद स्थिती या स्रोताविषयी आपण पुढच्या भागामध्ये बोलूया. सर्वांना खूप खूप धन्यवाद.